एथ स्टँडर्डमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहत आहोत चॅप्टर नंबर 8 क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड टाइप्स, त्यांची रचना आणि त्या क्वाड्रिलॅटरलचे प्रकार. क्वाड्रिलॅटरल काय म्हणतात आपण की क्वाड्रिलॅटरल म्हणजे ज्याला चार साइड्स, 4 साइड्स, 4 अँगल आणि 2 डायगोनल्स. बरोबर, याला काय म्हणतो आपण या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल. अशा प्रकारची जी फिगर आहे त्याला काय म्हणतो आपण क्वाड्रिलॅटरल. आता तो कन्स्ट्रक्ट करायचा आपल्याला. तो कन्स्ट्रक्ट करत असताना आधी काल मागील पिरियडमध्ये आपण पाहिले हे कन्स्ट्रक्शन ऑफ काय ट्रायंगल पाहिले. ट्रायंगल कसा कन्स्ट्रक्ट करायचा त्यानुसारच आपल्याला काय करता येतो या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करता येतो. आणि तो क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपल्याला जसं ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी 6 पैकी आपल्याला 3 एलिमेंट माहीत असणं गरजेचं होतं. बरोबर, 3 एलिमेंट माहीत असले की आपण या ठिकाणी काय केला ट्रायंगल क्वाड्रिलॅटरल त्याला कन्स्ट्रक्ट केला. आता जर आपल्याला क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर एकूण जे 6 एलिमेंट आहेत, किती एलिमेंट म्हणतो तुम्हाला 10 एलिमेंट आहेत. 4 साइड्स, 4 अँगल अँड 2 डायगोनल, टोटली 10 एलिमेंट आहेत. त्या 10 एलिमेंट पैकी आपल्याला 5 एलिमेंट माहीत असणं गरजेचं आहे. आणि जर 5 एलिमेंट जर आपल्याला दिले असतील तर काय करता येतो क्वाड्रिलॅटरल काढता येतो. त्याचे काय केलं आपल्याला 4 टाईप दिलेत आपल्याला 1, 2, 3 आणि 4. मग ते टाईप आपण कशा पद्धतीमध्ये किंवा त्या टाईपनुसार आपल्याला कसा या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल काढायचा तो आपण पाहणार आहे. मागील याच्यामध्ये आपण या पद्धतीमध्ये काय केलंय ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केला. तसंच आता इथं सुद्धा मी तुम्हाला काय करणार आहे क्वाड्रिलॅटरल कसा कन्स्ट्रक्ट करायचा त्याच्याविषयी काय करणार आहे माहिती देणार. प्रॅक्टिस सेट 8.1 प्रॅक्टिस सेट 8.1 त्याच्यामध्ये काय केलं कन्स्ट्रक्ट द फॉलोइंग क्वाड्रिलॅटरल्स ऑफ गिवन मेजर्स. कन्स्ट्रक्ट द फॉलोइंग क्वाड्रिलॅटरल ऑफ गिवन मेजर. मग आता इन क्वाड्रिलॅटरल काय MORE लेंथ MO is equal to 5.8 सेंटीमीटर. लेंथ OR is equal to 4.4 सेंटीमीटर. त्यानंतर मेजरमेंट ऑफ एंगल M is equal to 58 डिग्री. मेजरमेंट ऑफ एंगल O is equal to 105 डिग्री. and measurement of angle R is equal to 90. म्हणजे पहा लक्ष द्या की या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल मोर दिला आपल्याला. मोर हा क्वाड्रिलॅटरल आपल्याला काय करायचं कन्स्ट्रक्ट करायचा. आणि हा कन्स्ट्रक्ट करत असताना त्याच्या आपल्याला 2 साइड दिल्यात. लक्ष द्या किती साइड दिल्यात आपल्याला 2 साइड दिल्यात. आणि अँगल हे 3 दिलेत. लक्ष द्या म्हणजे एकूण एलिमेंट किती दिलेत आपल्याला 5 एलिमेंट दिलेत. मग मी काय करतो या ठिकाणी रफ फिगर काढतो. त्या रफ फिगरनुसार आधी आपण काय करू या ठिकाणी MO ही जी साइड आहे ती MO ही साइड या पद्धतीमध्ये इथं काय केली मी घेतली MO ही आपण काय या पद्धतीमध्ये इथं ही साइड रफ फिगर काढली. रफ फिगरमध्ये 5.8 सेंटीमीटर ते दिले आपल्याला. OR हे डिस्टन्स दिले. O हा मेजरमेंट ऑफ अँगल O दिला तुम्हाला बघा लक्ष द्या. या पद्धतीमध्ये म्हणलं चला की 105 डिग्री चा काय मेजरमेंट ऑफ अँगल, कारण तो कोणता ऑप्टिव्ह अँगल आहे म्हणून असा मी काय केला या ठिकाणी O. आणि इथं OR या पद्धतीमध्ये इथं काय होईल OR ही R हा पॉईंट घेऊ आपण. आणि हे जे डिस्टन्स आहे ते 4.4 सेंटीमीटर असेल. आणि त्यानंतर M हा जो आहे तो M हा 58 दिला बघा लक्ष द्या. म्हणजे तो ॲक्यूट अँगल आहे म्हणून इथं 58 डिग्री ॲक्यूट अँगल आपण घेतला. आणि त्यानंतर आरचं मेजरमेंट दिले ते किती आहे 90 डिग्री. तर हे काय केलं आपण आरचं मेजरमेंट 90 डिग्री या पद्धतीमध्ये ही काय केली आपण रफ फिगर काढायची. पहा बरं ही रफ फिगर झाली. हे किती झाला 90 डिग्री. आता जशी दिली माहिती जशी आपण काढली जशी फिगर घेतली आपण रफ फिगर त्यानुसार इथं काय करतो मी या ठिकाणी आपण हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो क्वाड्रिलॅटरल या ठिकाणी घेऊ. बघा काय दिले पहिलं डिस्टन्स 5.8 दिले. 5.8 म्हणल्यानंतर 5 नंतरची 1 2 3
5 नंतरची 8वी लाईन. बरं, 8वा पॉईंट, 8वी लाईन बारीक, याला काय घेतलं आपण या पद्धतीमध्ये MO हे नाव त्याला देऊन टाकू. MO. बरे, आता आपल्याला काय करायचं पहा, लक्ष द्या की आपल्याला आधी पहिल्यांदा M हा अँगल 58 डिग्रीचा आणि O हा अँगल किती 105 डिग्रीचा घेऊ. मग M हा अँगल घ्यायचा म्हणल्यानंतर या पद्धतीमध्ये इथं काय केलं आपण, प्रोटेक्टर ठेवलं. प्रोटेक्टर ठेवल्यानंतर ही जी ब्लॅक लाईन आहे ती ब्लॅक लाईन बरोबर त्या पेन्सिलच्या लाईनवरती घ्यायची आणि 0 पासून काय करायचं 58 काउंट करायचे. 10, 20, 30, 40, 50 आणि 50 नंतरची 8, 60 ला 2 कमी, म्हणजे त्या पद्धतीमध्ये त्याला काय केलं, हा जो अँगल आहे तो 58 डिग्रीचा हा काय करू आपण या पद्धतीमध्ये इथं अँगल काढायचा आहे. किती डिग्रीचा आहे 58 डिग्री. बरोबर, हा 58 डिग्रीचा अँगल आपण घेतला. आता त्यानंतर कंपास मध्ये काय करायचंय, हा OR डिस्टन्स घ्यायचा आपल्याला. लक्षात, कोणतं डिस्टन्स घ्यायचं OR हे डिस्टन्स घ्यायचं, किंवा आधी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल अँगल काढून घ्यावा लागेल. हा अँगल किती डिग्रीचा आहे लक्ष द्या 105 डिग्रीचा आहे. मग इथं सुद्धा काय करू, O वरती प्रोटेक्टर ठेवलं. प्रोटेक्टर ठेवून ही जी लाईन आहे ब्लॅक लाईन ही पेन्सिलच्या लाईनवरती घ्यायची आणि 105 म्हणल्यानंतर 0 हा इथून काउंट करायचा. 0, 10, 20, 30, 40, 50, 90, 100 आणि 105. बरं, त्या पद्धतीमध्ये. आणि मग त्याला काय करू की जॉईन करायचं. हे आपण इथं जॉईन केलं. बरं, हे जॉईन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की OR डिस्टन्स घ्यायचं. बरं, OR डिस्टन्स घ्यायचं. आता हे OR डिस्टन्स किती हे सांगितलं आपल्याला, किती डिस्टन्स 4.4, म्हणजेच 4 नंतरची काय करायची चौथी लाईन घ्यायची, म्हणजे 4th लाईन घ्यायची. 1, 2, 3, 4 नंतरची चौथी लाईन. आणि इथं O वरती काय करायचं, कंपासचं आपल्याला टोक ठेवायचंय आणि या हा जो अँगल घेतलाय त्या अँगलवर मार्किंग करायची आणि त्या मार्किंगला नाव द्यायचं आपल्याला R. बरे, म्हणजे हे झालं OR डिस्टन्स किती 4.4 सेंटीमीटर. आता महत्वाचं काय राहिलं की आपण जे 4 एलिमेंट आहेत ते 4 एलिमेंट काढले पाहिजे. एक साईड काढली, ही दुसरी साईड काढली आणि हे 2 अँगल काढले. आता राहिला हा तिसरा अँगल. तो तिसरा अँगल काढायचा आहे. कोणता दिला तुम्हाला, R हा 90 डिग्री दिलाय. मग 90 डिग्री R हा दिलाय म्हणल्यानंतर या पद्धतीमध्ये काय करायचं, आपण प्रोटेक्टर ठेवायचं. बघा, लक्ष द्या, हे महत्वाचं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. R हा प्रोटेक्टर या पद्धतीमध्ये ठेवून द्या आणि प्रोटेक्टर असं ठेवल्यानंतर हे जे 0 आहे तो 0 इथून काउंट करायचे. ही ब्लॅक लाईन बरोबर आली त्या पेन्सिलच्या लाईनवरती 0 काउंट करा. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि इथं काय येतो हा 90. लक्षात, हे पॉईंट 90चा घ्यायचा आणि R आणि हा पॉईंट काय करायचा या ठिकाणी जॉईन करायचा आणि हा झाला आपला क्वाड्रिलॅटरल. बरोबर, आणि हा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे त्या पॉईंटला काय म्हणायचंय MORE. आणि हा जो अँगल आहे तो किती डिग्रीचा झाला 90 डिग्रीचा. ही झाली आपली काय या ठिकाणी परफेक्ट फिगर झाली. बरं, ही झाली आपली रफ फिगर आणि काय परफेक्ट फिगर. याच्यामध्ये 5.8 घेतला. लक्षात रखा. आता एका याच्यानुसार सिक्वेन्सनुसार 5.8 डिस्टन्स घेतला आधी पहिल्यांदा स्केलचा यूज करून. त्यानंतर M वरती प्रोटेक्टर ठेवून 58 डिग्रीचा अँगल काढला. तो अँगल कसा आला पाहिजे, ॲक्यूट अँगल आला पाहिजे. O वरती 105 डिग्रीचा काय केलं, प्रोटेक्टर घेऊन 105 डिग्रीचा अँगल काढला. तो अँगल कोणता आला पाहिजे, ऑप्टिक अँगल आला पाहिजे. त्यानंतर OR डिस्टन्स घेऊन O वरती पॉईंट कंपासचं टोक ठेवून काय केलं, R हा काय केला या ठिकाणी मार्किंग घेतली आणि त्या R वरती प्रोटेक्टर ठेवून 90चा काय केला आपण अँगल घेतला. आता लक्षात. आता त्यानंतर सेकंड नंबर आपण पाहू. सेकंड नंबरमध्ये बघा, लक्ष द्या, construct quadrilateral construct
कोणता बघा लक्ष द्या, DEFG such that length DE is equal to 4.5 centimeter, length EF is equal to 6.5 centimeter, length DG is equal to 5.5 centimeter, length DF is equal to 7.2 centimeter, length EG is equal to 7.8 centimeter. म्हणजे या ठिकाणी बघा लक्षात घ्या की आपल्याला चारही काय म्हणजे 1 2 3 4 आणि 5 हे काय केलं, लेंथ दिल्यात. मग ह्याच्यामध्ये 4 साइड्स दिल्या असतील, 2 अँगल्स दिले असतील, काय दिले आपण ते काय करूया, सॉरी डायगोनल दिले असतील, काय दिले ते आपण पाहू. आधी पहिल्यांदा या ठिकाणी काय करायचं आपल्याला 7 DF म्हणजे 6.5 बघा लक्षात द्या, DE सॉरी EF हे काय करायचं 6.5 हे EF आपण काय केलं 6.5 मोठी साइड आहे, ती मोठी साइड काय केली आपण इथं खाली घेऊन टाकली DG बरोबर. आता त्यानंतर कोणतं दिलं बघा लक्षात द्या, DEFG या पद्धतीमध्ये काय केलं आपण रफ फिगर असे अंदाजे काय करू, या इथं काय करू रफ फिगर काढून DEFG DEF आणि काय G. आता काय बघा लक्षात द्या, EF घेतला आपण इथं 6.5, DG किती आहे 5.5, DG आहे 5.5 सेंटीमीटर बरोबर. त्यानंतर DF किती पाहता, हे DF हा डायगोनल आहे, हा डायगोनल किती 7.2 सेंटीमीटर. त्यानंतर EG हा सुद्धा काय या ठिकाणी डायगोनल आहे आणि तो डायगोनल किती दिला बघा लक्षात द्या 7.8 सेंटीमीटर आणि आपल्याला अजून बघा 7.8 सेंटीमीटर बरं. आणि इथं आपल्याला DEF दिले काय DE तर 4.5 सेंटीमीटर बरं, 4.5 सेंटीमीटर. आता म्हणजेच काय केलं या ठिकाणी आपल्याला 3 साइड्स आणि 2 अँगल दिले बरं, 3 साइड्स आणि 2 अँगल दिले. आता या फिगरमध्ये जी फिगर काढायची ती फिगर काढताना सोपी कोणती जाते लक्षात घ्या की अशा प्रकारची ज्यावेळेस फिगर दिली जाते त्यावेळेस त्या फिगरमध्ये ही जी मिडल लाईन आहे, मिडल साइड आहे, ती साइड आधी इथं जर खाली घेतली तर आपल्याला काय होतं या ठिकाणी ती फिगर काढायला काय होतं या ठिकाणी सोपी जाते. मग कोणती साइड आहे बघा लक्षात द्या, DE आहे, ही DE साइड घेतली मी 4.5 इथं घेतली कारण की ह्या 2 साइड आहेत आणि 2 साइडच्या मधली ही DE ही साइड आहे. किती म्हणलं त्याला 4.5 तर 4 नंतरची 5वी रेषा लाईन म्हणजेच 4 आणि 5च्या मध्ये येणारी जी आहे त्याला काय म्हणतो आपण 4.5 आणि त्याला नाव देऊन टाकलं मी DE बरं. DE आता DEFG म्हणजे हा DG असणार आहे लक्षात. हे DG किती आहे 5.5 सेंटीमीटर आहे. मग काय करू आपण इथं आता सगळे प्रोटेक्टरच्या साह्यानं आपल्याला काय सॉरी कंपोस्टच्या साह्यानं आपल्याला इथं काय करावं लागतं ही मार्किंग करावं लागेल. 5.5 म्हणजे 5 नंतरची 5वी लाईन ही DG ही घ्यायची आपल्याला पहा. D वरून काय करायचं G हा पॉईंट सापडायचा बरं. या पद्धतीमध्ये हे घेतलं आपण 5.5 सेंटीमीटरची मार्किंग घेतली बरं. आता त्यानंतर ही DG घेतल्यानंतर ह्या G हा पॉईंट E पासून किती डिस्टन्स वरती पहा लक्षात द्या. G हा पॉईंट E पासून किती डिस्टन्स वरती 7.8 बघा GE आलं लक्षात. हा G पॉईंट घ्यायचा आपल्याला पण तो E पासून किती अंतरावर पहा GE 7.8 म्हणल्यानंतर 7.8 हा काय करू आपण डायगोनल घ्यायचा आहे. 7 नंतरची 8वी लाईन किंवा 8 ला 2 रेषा काय कमी या पद्धतीमध्ये काय करायचं इथं ही मार्किंग घ्यायची आणि E वरून काय करायचं त्याला मार्क करायचं म्हणजे इथं येईल बघा लक्षात द्या. आलं लक्षात कुठं आलं हे DG इथं घेतलं आणि हे GEG काय या पद्धतीमध्ये घेतलं आणि त्याला येणारा जो पॉईंट आहे त्याला काय म्हणलं आपण G हा पॉईंट
बरं. हा पॉईंट घेतला आणि त्याला काय करायचं, हे दोन्ही आपल्याला जॉईन करायचे. हा झाला आपला कोणता पॉईंट, जी. हा जसा जी पॉईंट घेतला तसंच आता कोणता घेतला आपल्याला, डी डी ई. आता एफ घ्यायचं. आता एफचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स ई पासून किती अंतरावर बघा, लक्ष द्या, 6.5 आहे. ई पासून 6.5, म्हणून काय करायचं, 6.5चा आपण काय करायचं या ठिकाणी डिस्टन्स घ्यायचे. 6 नंतरची 5वी लाईन म्हणजे या ठिकाणी हे झालं 6.5. म्हणून ई वरून काय करायचे, या पद्धतीमध्ये काय करू, इथं आपण मार्किंग करू. ई वरून काय केलं, इकडं आपण काय केलं, या पद्धतीमध्ये मार्किंग घेतली. हा कोणता पॉईंट, एफ हा पॉईंट. आता एफ हा पॉईंट काय की डी पासून किती अंतरावर बघायला लागतं, डी एफ 7.2. बरं, एफ हा पॉईंट डी पासून म्हणजे डी एफ हे काय त्याचं डायगोनल आहे आणि 7.2 म्हणजे 7 नंतरची दुसरी लाईन बघा, लक्षात घ्या, 7 नंतरची ही दुसरी लाईन, इथं दुसरी लाईन येऊन जाते. बरं, आणि ही जी डिस्टन्स आहे हे डिस्टन्स काय करायचे, डी वरून घ्यायचं आपल्याला. आता इथं काय केली आपण, मार्किंग केली. पण ही पहिली मार्किंग आणि आत्ताची मार्किंग यांच्यामध्ये काय इंटरसेक्ट करत नाही. म्हणून काय करायचं आपल्याला, एक जो मार्क आहे तो मार्क काय करायचा, वाढवायचा आहे. कोणता, तर हा जो ईएफचा जो मार्क आहे तो काय केला, या ठिकाणी आपण वाढवला आणि तो इथं आपल्याला जोडायचा, जॉईन करायचा. इथं जॉईन केला आपण या पद्धतीमध्ये. त्याला काय करू आपण, इथं जॉईन करू आणि याला नाव द्यायचं आपल्याला काय, एफ. बरं, डी ई एफ आणि इथं जी. आणि हे दोन्ही आपल्याला इथं काय करता येईल, आता हे जे आपले आलेले पॉईंट आहे ते दोन्ही पॉईंट काय करायचे, जोडून टाकायचे. या पद्धतीमध्ये आपला जो डी ई एफ आणि काय हा जो जी आहे तो जी हा पॉईंट काय करतो, या ठिकाणी मिळतो. त्यांचं जे डिस्टन्स आहे डीचं किती आहे, 4.5 सेंटीमीटर. जी एफचं डिस्टन्स किती आहे, 6.5 सेंटीमीटर आणि डी जीचं डिस्टन्स हे किती आहे, 5.5 सेंटीमीटर. आणि हे जे आहे हे दोन्ही डायगोनल काय केली, आपण हे जोडले. आणि एकाचं किती आहे, 7.2 सेंटीमीटर आणि दुसऱ्याचं किती, 7.8 सेंटीमीटर. या पद्धतीमध्ये आपल्याला ही सुद्धा काय करता येते, आपल्याला परफेक्ट जी फिगर पाहिजे ती फिगर काय करता येते, काढता येते. आता त्यानंतर कन्स्ट्रक्शन 3 बघा, लक्षात घ्या. या कन्स्ट्रक्शन 3 नुसार आपल्याला पहा आता कसं घेता येईल की इन अ क्वाड्रिलॅटरल ABCD या क्वाड्रिलॅटरमध्ये लेंथ AB इज इक्वल टू 6.4 सेंटीमीटर, लेंथ BC इज इक्वल टू 4.8 सेंटीमीटर, मेजरमेंट ऑफ एंगल is equal to 70 degree, measurement of angle B is equal to 50 degree, and measurement of angle C is equal to 140 degree. बरं, या पद्धतीमध्ये काय केलं आपण, ABCD हा काय केला, या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल घ्यायचा आहे. त्या क्वाड्रिलॅटरमध्ये बघा आता जी AB हा ही जी लाईन आहे, ही जी साईड आहे ती साईड आपण काय करायची, पहिल्यांदा घेऊन टाकू. हा AB ही साईड घेतली आपण पहिल्यांदा. म्हणजे इथं काय केलं, 2 साईड दिल्यात आणि 3 अँगल्स दिले बघा, 2 साईड्स आणि 3 अँगल. आता हा कितीचा आहे, 70 डिग्रीचा. हा 70 डिग्रीचा या पद्धतीमध्ये काय केलं आपण, अँगल काढला. बरं, हा 140 डिग्रीचा म्हणजे हा काय असला पाहिजे, ऑब्ट्यूज अँगल असला पाहिजे. हे 70 डिग्री आणि बी हा अँगल किती आहे, 140 डिग्रीचा. आणि त्यानंतर BC हे डिस्टन्स आहे 4.8 सेंटीमीटर. हे घेतलं आपण BC डिस्टन्स 4.8 सेंटीमीटर, AB डिस्टन्स 6.4 सेंटीमीटर आणि C हा अँगल जो आहे, सॉरी हा 50 डिग्रीचा अँगल आहे. B हा किती आहे, 50 डिग्रीचा आहे. B हा किती डिग्रीचा आहे, 50 डिग्रीचा. म्हणल्यानंतर या पद्धतीने पाहता B हा जो अँगल आहे तो आपला ॲक्यूट अँगल, ऑब्ट्यूज अँगल नाही. B हा अँगल कोणता आहे, ॲक्यूट अँगल म्हणजे या पद्धतीमध्ये येणार. बरं,
ॲक्यूट अँगल किती डिग्रीचा आहे 50 डिग्रीचा, 50 डिग्रीचा. इथं आपलं काय या ठिकाणी सी हा पॉईंट आपल्याला मिळून गेला, तेव्हा त्याचं डिस्टन्स बी सी किती आहे 4.8 सेंटीमीटर. आणि हाय जे आहे तो काय या ठिकाणी 140चा आहे. म्हणजे ए बी सी डी हा 140 या पद्धतीमध्ये काय होईल आपली ही रफ फिगर असेल. बरं, ही झाली आपली रफ फिगर. आता काय करायचं आपल्याला ॲक्युरेट फिगर काढायची आहे. मग ही काढत असताना आपण पहिल्यांदा ही जी साईड आहे ती साईड घेणार आहे. ती साईड किती दिली बघा, ए बी 6.4. ए बी ही साईड दिली आपल्याला 6.4. ही 6.6 नंतरची चौथी लाईन. बरे 1 2 3 4 5 6 नंतरची फोर्थ लाईन. बरे ही ए बी हे डिस्टन्स 6 नंतर फोर्थ लाईन. बरं, आता त्यानंतर ए हा जो पॉइंट आहे तो किती डिग्रीचा आहे 70 डिग्री. किती अँगल हा ए हा जो अँगल आहे तो 70 डिग्रीचा आहे. म्हणून 0 पासून काउंट करा 10 20 30 40 50 60 70. बरे, आणि त्यानंतर बी हा लगेच घेऊन टाकतो मी इथं किती डिग्रीचा 50 डिग्रीचा. हा इकडं या पद्धतीमध्ये काउंट केला, हा किती आहे 50 डिग्रीचा. बरे, बी हा ए हा 70 डिग्रीचा आणि बी हा किती आहे 50 डिग्रीचा. हे दोन्ही काय केलं आपण हे पॉईंट घेऊन ठेवले. हा किती आहे 70चा आणि हा किती आहे 50 डिग्रीचा आहे. बरं, हा 50 डिग्रीचा झालं लक्षात. आता काय करायचं आपल्याला या पद्धतीमध्ये हा 70 आणि हा कितीचा आहे 50 डिग्री बरोबर काढून घ्या, काही अडचण नाही याच्यामध्ये. 6.4. आता जो घ्यायचा आपल्याला सी हा पॉईंट, तो सी हा पॉईंट घेण्यासाठी आपल्याला काय केलं 4.8 डिस्टन्स आहे. मग 4.8 डिस्टन्स आपण घ्यायचं. 4 नंतरची 8वी लाईन, ही 4 नंतरची 8वी लाईन. बरं, 4 नंतरची 8वी लाईन म्हणून 4 घेतला आपण इथं. 4 नंतरची 8वी लाईन या पद्धतीमध्ये इथं काय करायचं मार्किंग करायचं. आणि हा जो पॉईंट आहे तो पॉईंट आपल्याला सी. आता तिसरा आणि पहिलं जे आहे ते दोन्ही सारखेच आहेत बघा लक्षात. आता काय करायचं सी हा अँगल दिलाय तुम्हाला. सी हा अँगल दिल्या म्हणल्यानंतर या पद्धतीमध्ये काय करायचं प्रोटेक्टर ठेवायचं. बरं, ही जी ब्लॅक लाईन आहे ती बरोबर पेन्सिलच्या लाईनवर आली का ते पहा. बरं, आणि 0 हा काउंट करायचा कारण इकडून काउंट करायचं. इकडून करायचं का नाही, कारण की हे जो पॉईंट आहे दुसरा पॉईंट तो या साईडला आहे आणि या साईडला असल्यामुळं आपल्याला 0 इथून काउंट करणार आहे. मग 10 20 30 40 50 60 70 80 90 या पद्धतीमध्ये घेऊन काय करायचं 100 110 120 140 इथं येतो बघा 140. मग 140 आपल्याला इकडे काय करायचं तो जॉईन करायचं आणि मग 140 इकडे जॉईन केल्यानंतर या पद्धतीमध्ये तो काय मिळतो आपल्याला 140 मिळतो. आणि त्यांचा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे त्याला काय म्हणायचं आपण डी असं म्हणायचं. आणि बी सी किती आहे 4.8 सेंटीमीटर. म्हणजे बघा आपण किती एलिमेंट काढले 1 2 3 4 आणि 5. बरं, या पद्धतीमध्ये सुद्धा काय करता येतं. म्हणजे पहिलं आणि तिसरं जे एक्झाम्पल आहे हे दोन्ही एक्झाम्पल काय सेम आहे. त्याच्यामध्ये 2 साईड दिल्या होत्या, याच्यामध्ये 2 साईड, त्याच्यात 3 अँगल दिले, त्याच्यात सुद्धा काय केलं आपल्याला 3 अँगल दिलेले आहे. आता त्यानंतर 4 नंबर पाहू. 4 नंबर मध्ये कन्स्ट्रक्ट quadrilateral LMNO such that length LM बरोबर बघा लक्ष द्या length LM is equal to length LO is equal to 6 centimeter. Length ON is equal to length MM 4.5 centimeter and length OM is equal to 7.5 centimeter. बरं,
बघा लक्ष द्या, एल ओ दिलं आहे आपल्याला, एल ओ म्हणजे साईडच आहे, ओ एन ही सुद्धा साईडच आहे, एन एम ही सुद्धा साईड आहे आणि ओ एम हा डायगोनल आहे. लक्षात म्हणजे आपल्याला 4 साईड दिल्या. किती साईड दिल्या आपल्याला? 4 साईड दिल्या आणि एक काय केलेलं आपल्याला डायगोनल दिलाय. मग रफ फिगर म्हणून मी काय करू, आपण या ठिकाणी हे कुठल्याही प्रकारचे मेजरमेंट न घेता मी काय करतो, या पद्धतीमध्ये इथं क्वाड्रिलॅटरल आपण काय करू, कन्स्ट्रक्ट ड्रॉ करू आणि त्याला त्याचे मेजरमेंट देऊन टाकायचे, एल एम एल ओ. बरं, एल एम किती पहा लक्ष द्या, एल एम जो आहे तो एल एम हा 6 सेंटीमीटर आणि एल ओ हा सुद्धा किती आहे, 6. कारण की एल एम आणि एल ओ हे दोन्ही इक्वल आहेत, 6 सेंटीमीटर. ओ एन आणि एन एम, ओ एन हे 4.5 सेंटीमीटर आणि एन एम सुद्धा किती आहे, 4.5 सेंटीमीटर आणि एन ओ एम हे जे डिस्टन्स आहे, ओ एम बघा लक्ष द्या, हा डायगोनल आहे म्हणजे 4 साईड आणि 1 डायगोनल आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. 4 साईड आणि 1 डायगोनल आपल्याला दिलेला आहे. त्यानुसार आता जशी फिगर घेतली त्यानुसारच काय करू, आपण या ठिकाणी फिगर काढू. काय करायचं बघा लक्ष द्या, एम एन जे डिस्टन्स आहे 4.5, ते एम एन डिस्टन्स 4.5, 4 नंतरची 5वी लाईन एम एन झाला आपलं 4.5. किंवा वाटल्यास काय करू, इथे थोडं अजून खाली घेऊन टाकू. या पद्धतीमध्ये काय इथं एम एन 4.5 सेंटीमीटर, एम एन डिस्टन्स 4.5 सेंटीमीटर, इथे येते 4.5 सेंटीमीटर. हे दोन्ही पण त्याला म्हणलं आपण एम आणि काय एल, हे जे पॉईंट आहेत त्याला एम आणि एल घेतलं. हे जर डिस्टन्स किती घेतलं आपण 4.5 सेंटीमीटर. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की एल हा पॉईंट घ्यायचा. तर एल हा पॉईंट घेण्यासाठी किंवा 6 सेंटीमीटर घ्या. हे जे डिस्टन्स दिलं आहे एल, हे डिस्टन्स एम पासून किती डिस्टन्सवरती बघा लक्ष द्या, 6 सेंटीमीटरवरती आहे. म्हणून 1 2 3 4 5 आणि इथं काय आहे 6. म्हणजे इथून एम वरून काय करायचं आपल्याला या ठिकाणी या अशा पद्धतीमध्ये इथं मार्किंग करायची. झालं, ही मार्किंग झाली. आता त्यानंतर ओ हा पॉईंट घ्यायचा आपल्याला. तर ओ हा पॉईंट घेण्यासाठी तुम्हाला ओ एम डिस्टन्स दिले, किती आहे 7.5. हे 7.5 डिस्टन्स हे कोणतं आपल्याला डायगोनलचं एम ओ, म्हणून एम वरती कंपासचं टोक ठेवायचं आणि या पद्धतीमध्ये त्याची काय करायची मार्किंग घ्यायची. एम ओची मार्किंग झाली आणि ओ एन घ्यावं लागेल आपल्याला, किती आहे 4.5. 4.5 म्हणजे 4 नंतरची 5वी लाईन, ही किती ओ एन, एन वरून घ्यावं लागेल. आता हे दोन्ही एकमेकांना या ठिकाणी इंटरसेक्ट करत नाही. मग इंटरसेक्ट करत नसेल तर हा जो मार्क आहे तो मार्क काय करावा लागतो आपल्याला या ठिकाणी एक्सटेंड करावा लागतो, वाढवावा लागतो. म्हणजे आपल्याला हा पॉईंट जो आहे तो पॉईंट ओ मिळतो. बरं, म्हणजे कोणता मिळाला आपल्याला एन ओ हा पॉईंट मिळाला. हा जो डायगोनल आहे तो डायगोनल किती डिस्टन्सचा आहे, तर 7.5 डिस्टन्स घेऊन मार्किंग केली आणि 4.5 डिस्टन्स घेऊन मार्किंग केली आणि दोन्ही मार्किंग एकमेकांनी ज्या ठिकाणी काय केलं इंटरसेक्ट केल्या त्याला नाव दिलं आपण ओ. आता हा एल हा पॉईंट राहिला, तर एल हा पॉईंट एम पासून 6 सेंटीमीटर आणि ओ पासून सुद्धा किती आहे 6 सेंटीमीटर आहे. म्हणून या ठिकाणी ह्याचं सुद्धा डिस्टन्स आपण 6 सेंटीमीटर घ्यायचं. ओ वरती या ठिकाणी कंपासचं टोक ठेवायचं आणि हे दोन्ही काय करायचं आपल्याला या ठिकाणी जोडायचे आणि हे दोन्ही जोडल्यानंतर एकमेकांना काय करतात ते इंटरसेक्ट केले की आपला तो पॉईंट मिळतो आणि तो पॉईंट आणि हा ओ हा पॉईंट हे दोन काय करायचे जॉईन करा. म्हणजे एल एम एन ओ हा काय होतो या पद्धतीमध्ये आपल्याला इथं काय होतो क्वाड्रिलॅटरल. म्हणजे काय काय झालं बघा लक्षात द्या आपलं की पहिल्या याच्यामध्ये आपल्याला 2 साईड दिल्या होत्या आणि 3 अँगल दिले. दुसऱ्या याच्यात आपल्याला 3 अँगल आणि 2 साईड दिले होते
आणि तिसऱ्या ह्याच्यात परत आपल्याला काय केलं की 2 साईड दिल्या होत्या आणि 3 अँगल दिले होते आणि याच्यामध्ये आपल्याला बघायला लक्ष द्या 4 साईड्स दिल्या होत्या आपल्याला. किती साईड दिल्या होत्या 4 साईड आणि एक डायगोनल दिला होता. 4 साईड दिल्या होत्या आपल्याला आणि एक डायगोनल. म्हणजे अशा पद्धतीमध्ये आपल्याला काय वेगवेगळ्या प्रकारचं काय केलं या ठिकाणी एलिमेंट दिले होते. त्या एलिमेंटवरून आपल्याला काय करता आलं पाहिजे कुठल्याही प्रकारचा म्हणजे 5 एलिमेंट दिले असतील तर कुठल्याही प्रकारचा आपल्याला काय करता येतो या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल काढता आला पाहिजे. लक्षात असे आपल्या या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल कसा कन्स्ट्रक्ट करायचा आहे त्याच्याविषयी माहिती आपली आज झाली. आता त्यानंतर काय केलं आपला पुढच्या ह्याच्यामध्ये रेक्टँगल म्हणजे त्यांचे टाईप दिले. हे झालं आपलं कन्स्ट्रक्शन क्वाड्रिलॅटरल. आता काय केलं आपल्याला पुढचं काय पाहायचं आहे की त्यांचे टाईप्स पाहिजे. मग रेक्टँगल कोणाला म्हणायचं आहे, स्क्वेअर कोणाला म्हणायचं, रोम्बस कोणाला म्हणायचं, त्यांच्या काही ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज विषयी सुद्धा काय करायची या ठिकाणी आपल्याला पुढील लेक्चरमध्ये माहिती घ्यायची आहे. आणि त्यानंतर 8.2 आपल्याला काय करायचं ती माहिती घेतल्यानंतर 8.2 त्या प्रॉपर्टीजनुसार आपल्याला काय या ठिकाणी सोडवायचं आहे.